नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. आपण जर बघितलं तर कर्जमाफीमध्ये एकूण 533 जणांची पहिली यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यावर राजू शेट्टी यांनी सरकारला कोणता इशारा दिलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि पुढच्या याद्या ह्या केव्हा प्रसिद्ध होऊ शकतात आणि यापूर्वी सरकारने काय केलं पाहिजे हे सुद्धा राजू शेट्टी यांनी स्पष्ट असं सरकारला इशारा दिलेला आहे. तर काय संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती असो किंवा राजकीय बातम्या असो सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असतात. चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा महत्त्वाचा जो विषय ते म्हणजे कर्जमाफीची पहिली केवळ 533 जणांची यादी. शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका, अन्यथा राजू शेट्टींचा सरकारला इशारा. तर चला आता आपण बघूया. जर बघितलं आपण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात केवळ 533 शेतकऱ्यांची यादी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. फक्त 533 लोकांची यादी सुरुवातीला जाहीर केली. यावरून जर आपण बघितलं तर स्वाभिमानी संघटनेचे जे नेते आहे, संस्थापक आहे राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीकासुद्धा केलेली आहे. कारण फक्त 533 जणांचीच पहिली यादी प्रसिद्ध केल्यामुळे राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलेली आहे. ही तर शेतकऱ्यांची चेष्टा आहे. त्यांनी डायरेक्ट म्हटलं की सरकारने जी केलेली आहे ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे. पाऊस लांबला आहे, शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे सुद्धा संकट आलेले आहे. शेतकरी पहिलाच त्यांनी सांगितलं की संकटात आहे, त्यामध्ये पाऊससुद्धा लांबलेला आहे आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सुद्धा संकट आलेलं आहे. अशातच जर बघितलं, खते मिळत नाही. त्याचबरोबर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भावनाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा सुद्धा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर पाऊस लांबला, शेतकऱ्यांवर पहिलं दुबार पेरणीचं संकट आहे, त्यामध्ये खतेसुद्धा मिळत नाही आणि अशात सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनाशी जर खेळत असाल तर याद राखा, अशी इशारा त्यांनी सरकारला सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आपण बघितलं तर नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिले होते की 30 जून रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करू. हे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलेलं होतं. म्हणजे 30 जून पूर्वी ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा हा कोरा करणार होते. जर आपण बघितलं तर याला आता 8 महिने झाले. प्रवीण परदेशी समिती 8 महिन्यापूर्वी नेमलेली होती. जर आपण बघितलं तर पहिली समिती नेमण्यात आली होती ती म्हणजे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती. कर्जमाफीसाठी नियम, निकष, अटी आणि शर्तीसुद्धा लावल्या. जर आपण बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम, अटी व शर्तीसुद्धा लावण्यात आलेल्या होत्या. अशातच जर बघितलं आपण तर इतका वेळ घेऊन सुद्धा तर पहिल्या यादीमध्ये फक्त 533 शेतकऱ्यांनाच पात्र ठरवलं. जर आपण बघितलं तर नियम, अटी, कठोर अशी समिती स्थापन करून इतका वेळ त्यांनी घेतलेला आहे. जर जून महिनासुद्धा गेला आणि जुलैसुद्धा अर्ध्याच्या वर तर गेलेलाच आहे होता, तरीसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचा जर बघितलं आपण तर इतका अटी शर्ती लावूनसुद्धा पहिली यादी फक्त 533 जणांचीच प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टाच आहे असे सुद्धा म्हटलेलं आहे. ही चेष्टा थांबवा असा टोलासुद्धा त्यांनी सरकारला दिलेला आहे. गेल्या 8 महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारने जिल्हा बँक आणि विविध कार्यकारी विकास सोसायट्याकडून तब्बल 11 वेळा शेतकरी कर्जमाफीची माहिती गोळा केलेली आहे. त्यामध्ये जर एवढी छाननी करूनही 8 महिन्यानंतर पहिली यादी फक्त 533 शेतकऱ्यांचीच प्रसिद्ध करण्यात आली. एवढ्या संत गतीने काम करून सरकारला कर्जमाफी द्यायची आहे की टाळाटाळ करायची आहे असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच शिल्लक राहिलेले नाही, केवळ योजनांच्या जाहिराती करून वेळ मारून नेण्याचे काम सरकार करत असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे. पैशाअभावी सरकार अशा प्रकारे वारंवार यावर लांबूनच आणि माहिती मागून चालढकलपणा करत असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर अशा स्थितीत राज्यातील शेतकरी आणखीन अडचणीत सापडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन दिलासा देण्याची गरज असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु सरकार वेळ काढूपणा काढत असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. पण शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. जर प्रशासनाची चल ढकल थांबवून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आणि बँक खात्यात जर पैसे जमा करावे असे सुद्धा त्यांनी माहिती दिली, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात सरकारच्या विरोधात तीव्र असे आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे. तर ही होती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी बातमी कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या 533 मध्ये तुमचा नंबर आहे किंवा नाही हे सुद्धा कळवा. धन्यवाद.